जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने सलामीची जोडी सचिन चोरगे मेजर स्टॅकिंग एंडवर सामन्याला सुरुवात. तुम्ही पाहिला असेल टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये सचिन चोरगेना खेळताना दी सिग्नेचर शॉट ऑफ तिलक रत्ने दिलशान आणि त्यामधील रॅम्प शॉट या खेळाडूने इम्प्रोव्हायझेशन केलाय. पहिलाच बॉल ओव्हरपिच होता ऑन साइडला उडवलाय चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे तत्पूर्वी इज ऑफ द मार्क मेजर सचिन चोरगे एक धाव. या व्यासपीठावर या संपूर्ण व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी असं म्हणतो ना की आयुष्यामध्ये माणसानं पैसा किती कमवावा याही पेक्षा माणसानं माणसं किती कमवावी. आपल्या आयुष्यामध्ये सरस्वतीचा आशीर्वाद आहे, आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद या व्यक्तिमत्वावर आहे असं म्हटलं जातं. इतक्या प्रगल्भ आणि इतक्या खूप मोठ्या पदावर विराजमान असलेलं व्यक्तिमत्व या व्यासपीठावर येणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्या व्यक्तिमत्वाचं केवळ येणं नाही आहे तर ते सुवर्ण आणि सुंदर पानावरचं लेणं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्याचबरोबर बेलपाडा गावचे आदर्श सरपंच तुम्हा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत व्यक्तिमत्व सन्माननीय सदाभाऊ सोमणे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. चर्चा करता करता विकेटचं झालं पतन. माही 11 शिरगाव संघाला लागतोय धक्का क्रमांक 1. बॅट्समन वैभव बॅक टू द डगआउट. यशस्वी उद्योजकांच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचं नाव सन्माननीय अनंताभाऊ पवार साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. त्याचबरोबर यशस्वी उद्योजक त्याचबरोबर भुवन गावचे आदर्श सरपंच सन्माननीय किरणजी साबळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी सन्माननीय दिलीपजी घोडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आजच्या दिवसातील जवळपास चौथा सामना तुमच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या भेटीला आलाय. एका बाजूला टीम डॉर्ली, दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय माई 11 शिरगाव. सचिन चोरगे आणि वैभव नावाची सलामीची जोडी होती परंतु वैभवला पाठवलंय माघारी नवीन फलंदाज. या संपूर्ण मॅच आणि संपूर्ण संघाचा टर्म कार्ड छोटा पॅकेज बडा धमाका जॉन्टी सतीश सोकांडे स्टॅकिंग एंडवर. इथे रिव्हर्सचा प्रयत्न गरज नव्हती आणि गरज नसताना फटका खेळला. फलंदाज बाद जॉन्टी बॅक टू द पेव्हिलियन. लवकरात लवकर 2 विकेट गमावल्या मी तर म्हणेन माही 11 शिरगाव संघानं. बॅट्समन वैभव आणि सतीश डगआउटच्या आशाला नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय बबलू. परंतु सर्वस्वी जबाबदारी राहील ना ती म्हणजे मेजर सचिन चोरगेंची. खेळपट्टीवर 4थ्या षटकापर्यंत आणि 4थ्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत राहावं ही मात्र डगआउट सातत्याने अपेक्षा करेल यात शंका नाही. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेडने फटका खेळलाय अलाउंग दी कार्पेट सचिन चोरगे मेजर आणि मेजरला मिळतील इथून 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय सचिन चोरगे सर पाठीमागे बघतायत पुढे पळतायत आणि या चेंडूवर मिळाल्या एकंदरीत 2 धावा. 2 धावेंच्या मदतीने हळवारपणे एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये माही 11 शिरगाव संघ. नवीन बॅटची मागणी केली मेजर सचिन चोरगे सरांनी कारण माहिती आहे सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये मजबूत शस्त्र आपल्या हातामध्ये असणं गोष्ट गरजेची आहे. अभी नाही तो कभी नाही. इथे मात्र आज हिरो बनण्याची संधी अनेक मैदानं या खेळाडूने गाजवलेली आहेत. इथे मात्र काय घडेल मेजर सचिन चोरगे सर्वस्वी जबाबदारी मात्र या मॅचमध्ये राहील कारण संघाचे तारणहार आहेत, संघाचे संगणक आहेत.
आणि संघनायकाची भूमिका घेऊन ती पारी या ठिकाणी खेळावी लागेल बॅट्समन सचिन चोरगे नावाच्या फलंदाजाला. ओव्हरपीच सातत्याने ओव्हरपीच फेकले, परंतु त्यानंतर धमाके झाले नाही. जणू काय चेंडू आणि जमीन या दोघांचं नातं सातत्याने पाहायला मिळत आहे. अंपायर दाखवत असताना बोट थर्ड अंपायरकडे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहावं आणि आमच्या मनाची मरगळ कायमस्वरूपी झटकली जावी, आमच्या मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्रोत तयार व्हावा. आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला संघर्ष शिकवला असेलही, पण त्याच छत्रपती शिवरायांचे विचार ज्या व्यक्तिमत्वाने अंतःकरणामध्ये ठेवलेले आहेत, जेव्हा जेव्हा मुरबाड शहर, जेव्हा जेव्हा मुरबाड तालुका हे नाव घेतलं जाईल ना, तेव्हा तेव्हा मुरबाड तालुक्यामध्ये एक नाव आवर्जून घेतलं जाईल आणि ते नाव आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बेलपाडा गावचे सरपंच सन्माननीय सदाभाऊ सोमणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. ह्या व्यक्तिमत्वानं इथे घालवलेला वेळ खऱ्या अर्थाने या स्पर्धेची उंची वाढवतोय हे नमूद या ठिकाणी मी आवर्जून करेल. सन्माननीय सदाभाऊ सोमणे साहेब, त्यानंतर मात्र यशस्वी उद्योजक अनंतभाऊ पवार साहेब, त्यांच्या समवेत भुवनगावचे सरपंच किरणजी साबळे साहेब आणि अंपायर डिसिजन फलंदाज सुरक्षित आहे. नॉट आऊट पोचलाय त्याच्या सुखरूप माहेर घरामध्ये. त्याचबरोबर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे यशस्वी कर्मचारी सन्माननीय दिलीपजी घुडे साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. यावेळेस मात्र लाईन पाहिली सचिन चोरगे सरांनी, अंपायर डिसिजन वाईट बॉल. एक धाव मिळेल सचिन चोरगे यांना, अर्थातच माही 11 शिरगाव संघाला. रनों के लिए खिलाड़ियों को हिरन भी बनना पड़ता है. कधी कधी धावावं लागतं हरणासारखं धावांसाठी. शॉट ऑफ गुड लेंथ, कमबॅक केलंय गोलंदाजानं आणि चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सचिन चोरगेवर ही सगळीची सगळी दारोमदार राहील, कारण आतापर्यंत पाहिलं जॉन्टी झालाय बाद, वैभव सुद्धा बाद, आणि इथे मात्र ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल सचिन चोरगे नावाच्या फलंदाजाला. आजच्या दिवसामध्ये व्यासपीठाची मात्र सातत्याने शोभा वाढते आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. द गेस्ट इज गॉड, अतिथींना देवभव म्हणणारी आमची महाराष्ट्राची प्रगल्भ संस्कृती. आलेल्या पाहुण्याचा सन्मान सातत्याने समीरजी चोरगे सर करतायत. आज जर सचिनजी चोरगे सरांकडे पाहिलं तर अनेक तरुण सुद्धा त्यांच्या प्रेमामध्ये पडतील. काय ड्रेसिंग आहे या व्यक्तिमत्वाची, सुंदर. आणि असं व्यक्तिमत्व सातत्याने या महाराष्ट्राच्या मतीमध्ये घडवत हीच आराधना सातत्याने केली जाते. तत्पूर्वी जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माही 11 शिरगाव संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहिली तर 4 धावा. तर आपण बोलतो प्रेक्षको व्यासपीठाकडे. या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं अनेक व्यक्तिमत्वांच्या गळ्यातील ताईत बनण्याचं काम यथार्थ केलंय. आम्ही म्हणतो ना की माणूस कसा असावा, माणूस तेव्हा शोभून दिसतो जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रामाणिकपणेचे धडे कायमस्वरूपी गिरवले जातात. आणि असंच व्यक्तिमत्व या व्यासपीठाची शोभा वाढवतोय सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सन्माननीय बेलपाडा गावचे सरपंच आदरणीय सदाभाऊ सोमणे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुभाजी केवारी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. हा मायेचा, सन्मानाचा, अभिमानाचा सन्मान आदरणीय सदाभाऊ सोमणे साहेब त्यांचा स्वीकार व्हावा ही नम्र विनंती असेल. कारण जेव्हा जेव्हा हे व्यक्तिमत्व आमच्या डोळ्यासमोर येईल ना, तेव्हा तेव्हा दातृत्वाचं दुसरं नाव आमच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी अजरामर राहील यात शंका नाही आहे. सन्माननीय सदाभाऊ सोमणे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. तदनंतर आपण बोलतोय व्यासपीठाकडे. यशस्वी उद्योजकांच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचं नाव सन्माननीय अनंतभाऊ पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय सुभाजी केंबारी साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनंतभाऊ पवार साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर भुवनगावचे यशस्वी उद्योजक आणि भुवनगावचे सरपंच सन्माननीय किरणजी साबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.
नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय किनवली आणि कान्होर दोनही संघाचे संघनायक आपण सज्ज व्हा. जेव्हा पहिली इनिंग कंप्लीट होईल तेव्हा आम्ही तुम्हाला पाचारण करून नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचची दिशा आम्हाला चुकवायची नाही. इथे मात्र नशीब फोपावले, चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन कडे, थांबणार नाहीये. आउटफील्ड पास, रन्स मिळतील 4, चौकार. जणू काही दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याचा एखादा थेंब शोधावा आणि सातत्याने एका थेंबाने आम्ही समाधानी व्हावं, ही अवस्था या मॅचमध्ये माही 11 शिरगाव संघाची पाहायला मिळते. कारण सचिन चोरगे सरांचं ॲग्रेशन अजूनही पाहायला मिळालं नाहीये. दाखवावं लागेल, कलात्मक स्ट्रोक खेळावे लागतील, थोडासा मनोवैज्ञानिक दबाव असेल सचिनजी चोरगे सरांवर. कारण जॉन्टी जिथे बाद झाला, वैभव बाद झाला आणि बघता बघता जबाबदारी इथे मात्र संपूर्ण आले सचिन चोरगे सरांवर. पोलीस सेवेत कार्यरत आहेत, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. इथे मात्र खेळपट्टीची सेवा करावी लागेल, मैदानाची सेवा करावी लागेल, प्रत्येक बॅटची सेवा करावी लागेल, प्रत्येक स्ट्रोकची सेवा करावी लागेल, बाउंड्री लाईनची सेवा करावी लागेल, सेवा करावी लागेल डगआउटची आणि सेवा करावी लागेल. या संपूर्ण कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाची खेळत असताना माही 11 शिरगाव संघाची सेवा हा धर्म आहे आणि हा धर्म क्रिकेटचा पाळावा लागेल. या क्रिकेटमध्ये आम्ही म्हणतो की हा क्रिकेट आमचा धर्म आहे आणि या धर्मातील देव आहे द गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. हॅट्स ऑफ. जाऊया मॅचच्या दिशेने. सचिन चोरगे बॅटिंग करत असताना धावसंख्या स्थिरावले फक्त आणि फक्त 9 धावा. खूप मोठी जबाबदारी इथे मात्र आत्मबल वाढवावं लागेल सचिन चोरगे सरांना, कारण समोर संघ आहे दॉर्ली. दूरवरचा प्रवास करून उपस्थित झाला हे सुद्धा विसरता कामा नाहीये. फुलटॉस, इथे अग्रेशन दाखवलं, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन कडे, थांबणार नाही आहे आणि इथे मात्र खेळाडू बनलाय प्रेक्षक, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, इट्स अ मॅक्सिमम षटकार. समाप्तीनंतर माही 11 शिरगाव संघाची धावसंख्या धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 4, जे षटक हाताळलं जगदीश नावाच्या गोलंदाजानं, तिथे मात्र 2 विकेट घेतल्या आणि बघता बघता सामना मजबूत स्थितीमध्ये निर्माण केला. दुसरं षटक हाताळलं गोलंदाज धनाजीनं, 11 धावा खर्च केल्या. यशस्वी म्हणेल षटक, कारण 2 विकेट त्या षटकामध्ये सुद्धा पटकावल्यात. एकंदरीत 4 गडी बाद माही 11 शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 15 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक, पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये इथे मात्र खूप मोठी घडामोड करावी लागेल, सुनामी लाटा आणाव्या लागतील, तेव्हा मात्र सातत्याने किनार ओली शिंब होईल आणि बघता बघता इथे आमच्या अंगाला गारवा झोंबेल. हे धावफलक आणि डगआउट सांगत असताना सातत्याने सचिन चोरगेकडून सामन्याला सुरुवात. तिसरं षटक मार्गस्थ, गोलंदाज तयार निलेश. छोटा गुड लेंथ, आणखी एक धक्का लागेल का आणि इथे मात्र फलंदाज बाद. एकही खेळाडू खेळपट्टीवर थांबायचं नाव घेत नाहीये आणि सातत्याने जबाबदारी दडपण वाढत जाताना मेजर सचिन चोरगेवर फलंदाज बाद. गणेश, बॅक टू द डगआउट.
परंतु इथे मात्र पार्टनरशिप कमी चेंडूमध्ये जास्त धावांची बनवावी लागेल सचिन चोरगे सरांना. सलामी लावलेला फलंदाज मेजर सचिन चोरगे खेळपट्टीवर मात्र खूप मोठं आंदोलन करत असताना परंतु या आंदोलनाला अजूनही यश येत नाही. 65 दिवसाचं आंदोलन झालं एसटी कर्मचाऱ्यांचं. खोलवर टप्प्याचा चेंडू शफल झाले होते फलंदाज मोहन आणि पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने माही 11 शिरगाव संघ जाऊन पोहोचला. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल फक्त आणि फक्त 16 धावा. एका बाजूला पाहिलं तर दॉडली संघानं पूर्णपणे जेरबंद करून टाकले या मॅचमध्ये माही 11 शिरगाव संघाला. परंतु या पायामध्ये टाकलेल्या बेड्या हातामध्ये टाकलेले साखळदंड सातत्याने तोडावे लागतील आणि मुक्त व्हावं लागेल या संपूर्ण शिक्षेतून. बॅट्समन सचिन चोरगे नावाच्या फलंदाजाला क्षमता आहे आणि हीच क्षमता इथे जागी करावी लागेल. बॅट्समन सचिन चोरगे नावाच्या फलंदाजाला हाय बॅकलिप घ्यावे लागेल. बॉटम हँडचा चांगला प्रकारे वापर करावा लागेल. द ग्रीप ऑफ बॅट आणि ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी चालू केली आणि बघता बघता धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलं. क्या बात आहे. दॅट्स कॉल रॅम्प आणि रॅम्प शॉटचा बादशाह सचिन चोरगे इज ऑन अ फायर. रन्स मिळतील 4. चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जे खऱ्या अर्थानं सचिन चोरगे सरांचं आयुर्वेद आहे आणि जिथे हे आयुर्वेद चालतं तिथे मात्र सातत्याने गर्दीच गर्दी पाहायला मिळते. लेट का होईना पण थेट. दॅट्स कॉल रॅम्प शॉट. रॅम्प दाखवलं बॅट्समन सचिन चोरगेनं की हा फटका माझा आहे. या फटक्याची निर्मिती माझी आहे आणि या ते निर्मितीला बाजारामध्ये खऱ्या अर्थानं स्थान आहे. चौकार ठोकला. 4 धावा मिळवल्या. धावसंख्या धावफलकावर 20. आणखी एक इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे लाईन चांगली असेल का. या अंपायर दाखवत असताना लाईन चांगली आहे. थांबू का सामना काही सेकंद थांबवायचा मित्रांनो. अंपायर आपण जे क्षेत्ररक्षण लावले ते पहा आणि विकेट किपरच्या पाठीमागचा क्षेत्ररक्षक काहीशी हालचाल करतो याकडे सुद्धा आपण कटाक्ष ठेवायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे निर्णय हे तुमच्यावर सोपवले जातील कारण तुम्ही आहात या संपूर्ण न्यायालयाचे जज. धावसंख्या आहे 20. सचिन चोरगे संघर्ष करतोय. या संघर्षातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय. धुका आहे या धुक्यातून वाट शोधण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे काय घडलंय. फलंदाज बाद. सचिन चोरगे आउट. अंपायरचा निर्णय. परंतु सचिन चोरगे म्हणतायत दाखवले त्यांनी घेतलाय बॅट्समन रिव्ह्यू. हाताला ब्रश करून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एकंदरीत डॉट बॉल. प्रयत्न केले जात आहेत परंतु या प्रयत्नांतून मार्ग सापडत नाहीये. इथे जर पाहिलं तर फलंदाज हा प्रकार करू शकतो कारण लेग बिफोर विकेट हा नियम या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार सातत्याने केले जातील. ही महत्त्वाची सूचना गोलंदाजापर्यंत सुद्धा पोहोचवली जाईल. काय फटका या क्रिकेटमध्ये आणलाय सचिन चोरगे सरांनी. जेव्हा जेव्हा हे फटके पाहतो तेव्हा तेव्हा वाटतंय हे फटके आमच्या मनाला मनस्वी आनंद देत आहेत. दॅट्स कॉल अनऑर्थोडॉक्स शॉट. 20 धावा धावपलकावर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सचिन चोरगे सरांचा आणि इथे मात्र पहिली धाव चोरण्याचा प्रयत्न होईल. एक सिंगल कंप्लीट. धाव नाही आहे. याचं कारण आहे जेव्हा गोलंदाजाने चेंडू रिलीज केला विकेट किपरला
बीट झाला नाही तर तुम्ही धाव घेऊ शकता. विकेट किपरने जर चेंडू कलेक्ट केला तर मात्र सचिन सर तुम्ही धाव घेऊ शकत नाही. येस ओके, या ठिकाणी थ्रो केला होता विकेट किपरनं. सचिन चोरगे सरांना बाद करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्ही धाव घेऊ शकता. एकंदरीत एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल माही 11 शिरगाव संघ धावून पोहोचला आतापर्यंत. धावसंख्या ती धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 21 धाबा. एकंदरीत पाहिलं तर प्रेक्षकावर 3 षटकं संपली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. इथे थांबायला वेळ नाही आहे, श्वास घ्यायला मात्र वेळ मिळत नाही आहे, काही ऐकायला या ठिकाणी संधी नाही आहे. सातत्याने पावलांवर नक्षत्र ठेवावे लागतील आणि पावलांवर साकळदंड मात्र तोडावे लागतील आणि पोचावं लागेल, चढावं लागेल पॅसिफिक महासागरावर, पोहावं लागेल आणि खूप मोठी जिद्द ठेवावी लागेल. फलंदाज सचिन चोरगे सरांना क्षमता आहे, या क्षमतेला पुन्हा एकदा जागा करावं लागेल कारण धावसंख्या ती धावफलकावर केवळ 21. यानंतर जर क्षण पाहिले तर या क्षणांना गोड करण्यासाठी चौकार आणि षटकार ही लाईफलाईन यूज करावी लागेल कारण समोर संघ आहे डॉर्ली. खूप दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झाले आणि बघता बघता या संपूर्ण कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाला 4 चंद्र लावण्याचं काम या सर्व संघाच्या वतीनं, या सर्व खेळाडूंच्या वतीने केलं जात आहे. आपण पाहू शकाल सलामीच्या जोडीमध्ये एक खिंडार पाडलं गोलंदाजी करत असताना डॉर्ली संघानं आणि धावसंख्या ती धावफलकावर केवळ 21. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट बाय माही 11 शिरगाव. शेवटचे 6 चेंडू. या प्रत्येक चेंडूवर मात्र निश्चितच नजर ठेवावी लागेल. षटक संपलं आहे आणि सचिन चोरगेकडे शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर स्ट्राईक राहील. मनामध्ये जास्त विचार असले ना की गॅसवर ठेवलेलं चुलीसमोरचं दूध सुद्धा ओतू जातं हे आम्हाला कळत नाही. म्हणून क्रिकेट खेळत असताना अष्टदिशा लक्षावधान महत्त्वाची गोष्ट आहे, माइंडसेट महत्त्वाची गोष्ट आहे. जिथे जिथे माइंडसेट तिथे तिथे मात्र सातत्याने आपलं गाव यशाच्या शिखरावर एक एक पाऊल पुढे चढत असतो. इथे दाखवावं लागेल सचिन चोरगेला आपल्या क्रिकेटचा क्लास, आपल्या क्रिकेटची नजाकत कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 3 षटकांचा खेळ झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावा आहेत शिरगाव संघाच्या खात्यावर 21. नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्टॅकिंग एंडवर हुकमाचा एक का तारणहार असेल मेजर सचिन चोरगे सर. इथे मात्र फाईन केला चेंडू वेगाने निघून जाईल. लॉन्ग लेग सीमा रेषा पार. क्या बात है, इसे कहते हैं सचिन चोरगे का जलवा. षटकार. हे षटक मी तर म्हणेन स्लॉग म्हणावं लागेल, ठोसा द्यावा लागेल. प्रत्येक चेंडू आणि सीमारेषा, प्रत्येक चेंडू आणि आउट ऑफ द पार्क, प्रत्येक चेंडू आणि पार्किंग लॉट, प्रत्येक चेंडू आणि मैदानाच्या बाहेरची जागा, प्रत्येक चेंडू आणि आभाळ, हे नातं निर्माण करावं लागेल सचिन चोरगे सरांना आणि ते मात्र या ठिकाणी केलंय. एक हाती किल्ला लढवत आहेत मेजर सचिन चोरगे सर. विकेटवर विकेटचं पतन आणि विकेट जात असताना मात्र सचिन चोरगे सरांनी एका बाजूला पूर्णपणे रबर ताणून धरलंय. अंबुजा सिमेंट का जोड हे तुटेगा नाही सांगत असताना इथे मात्र सचिन चोरगे सर आपल्या संघासाठी तारणहार ठरत असताना पाहायला मिळत आहेत. जेवढ्या धावा आल्यात मी तर म्हणेन सचिन चोरगे सरांनी इथे मात्र सीमाचा वाटा उचललाय. धावसंख्या फ्लाय झाली षटकारानं. धाव फलकावर 27 धावा. पहिल्या चेंडूवर आपल्या मनातील भूमिका स्पष्ट केली बॅट्समन सचिन चोरगे सरांनी. इथे ओव्हर पिच होता, आपण पाहू शकाल ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील का? यस, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सकाळपासून जर उपवासी असेल माणूस तर त्याला रात्री 4 ते 5 वाड्या जेवावं लागतं, तेव्हा त्याची भूक जाते. सचिन चोरगे सर 3 षटकापासून भुकेलेले आहेत धावांसाठी आणि इथे मात्र 2 धावेने ही भूक शमणार नाही. षटकार चौकार ठोकावे लागतील तेव्हा मात्र डगआउटची भूक सुद्धा या ठिकाणी शमली जाईल. धावसंख्या धावपलकावर 29. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आपण पाहू शकाल. स्टान्स बदलला होता बॅट्समन सचिन चोरगे सरांनी. फुल केला असता तर ऑन साईडला चांगला फटका एक्झिक्यूट करू शकले होते असते, परंतु पाहू शकाल वेळ कमी आहे, काही मायक्रो सेकंद. डोळ्याची पापणी लवते ना लवते चेंडू मात्र वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. एकंदरीत डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण फक्त आणि फक्त 29 धावा. वाईड यॉर्कर होता परंतु ऑफ ड्राईव्ह सजवला चेंडू वेगाने निघून चालला अलॉंग दी कार्पेट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन चोरगे ट्रेडमार्क चौकार. सक्रिय सदस्य असतात तेव्हा ते मंडळ चांगल्या पद्धतीने चालतं. एखाद्या संघामध्ये सक्रिय खेळाडू असतो ना, एनी हॅव कंडिशन इच अँड एव्हरी टाइम एव्हर ग्रीन, तो संघ सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या मनपटलावर शोभून दिसतो, यशाच्या खुर्चीवर विराजमान होत असतो. आणि सचिन चोरगे सरांकडे ती क्षमता आहे, ती दाखवत असताना, जागी करत असताना. पुन्हा एकदा रॅम्प शॉट खेळला पाठीमागे, चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप कडे. रन्स मिळतील या चेंडूवर. 4 4 4 4 चौकार. यथा राजा तथा प्रजा. खेळाडू चांगला खेळेल तर धावफलक सजेल आणि सातत्याने चेहऱ्यावर मात्र स्मित असे येईल. पुन्हा एकदा रॅम्प, परंतु तिथे एक क्षेत्ररक्षक होता. सूर्याची किरणं लख लख डोळ्यामध्ये घुसली आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाहू शकाल. फंबलिंग चालू आहे, चाचपडणं चालू आहे. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र धावण्याचा प्रयत्न होतोय सचिन चोरगे सर. चौथ्या धावेचा प्रयत्न झालाय परंतु इथे मिळतील माही 11 शिरगाव संघाला 3 धावा आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक सजलं. पहिली इनिंग कंप्लीट. पहिला डाव सावरला आणि पहिला डाव सावरत असताना माही 11 शिरगाव संघाची धावसंख्या बनली आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 40 धावा. फायटिंग स्कोर तर बनलाय आणि विजयासाठी 41 धावांची गरज दॉर्ली संघाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांना हवा हवासा वाटणारा आवाज, ज्या आवाजानं शहापूर आणि मुरबाड तालुक्याच्या क्रिकेट रसिकावर अधिराज्य मिळवलंय, सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.
यानंतरची मॅच टीम कानोर आणि त्यांना फाईट करेल टीम किनवली. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. तिथे जोडले जातील आमचे रमेश महाराज शिंदे सर. टीम कानोर आणि टीम किनवली दोनही संघाचे कर्णधार मित्रांनो या नाणेफेकीसाठी द्वितीय फेरीतील पहिली मॅच पाहायला मिळेल. कानोर आणि किनवली टीम दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. हॅलो सचिन सर, द्वारली टीमला गार्ड प्रोव्हाइड करा जरा. हॅलो चेक. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची आपण नाणेफेक करतोय. अर्थातच कानोर आणि किनवली एकाच राशीतून तयार झालेली दोन गावं. यस, दोन्ही संघाचे कॅप्टन वेलकम, सहर्ष स्वागत असेल. बदलापूर विभागातील एक संघ आपण पाहतोय कानोर आणि आमच्या शहापूर नगरीतील एक संघ अर्थातच किनवली टीम. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. चला मनोजी केंबारी सर या. 4 षटकांचा सामना असेल. सन्माननीय नकुलजी भांडे सर, सुनील माडी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष, भगवा चषक आंबेळ्याचे प्रणेते सन्माननीय नकुलजी भांडे सर यांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक. आणि निश्चितच कानोर संघाचे ते खूप आवडते व्यक्तिमत्व आहेत सन्माननीय नकुलजी भांडे सर यांच्या शुभ हस्ते केली जाते नाणेफेक. थँक्यू सो मच नकुलजी भांडे सर. आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. नाणेफेक जिंकली कानोर संघानं. कानोर संघ 1-1 सामना जिंकलाय. आपल्या समोर संघ आहे किनवली. दोन्ही संघ मित्र म्हणून दोघांसाठी परिचित नाही आहेत. दोन्ही संघ नवीन आहेत. याच्यापूर्वी खेळलात कानोर आणि किनवली? ओके, नो प्रॉब्लेम. पहिल्यांदा निर्णय कळवायचा आहे. बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय. तुमच्या समोर संघ आहे किनवली. किती धावांपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये एक ईर्ष्या आहे की एवढ्या धावा बनवल्या तर किनवलीच्या विरोधात तुम्ही चांगल्या पद्धतीने डिपेंड करू शकता? विकेट आणि ग्राउंड रन होतात तर आम्ही जवळजवळ 55 ते 60 पेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच. किनवली संघाचे संघनायक या ठिकाणी आमचे आदर्श यस अरुणजी भोईर सर उपस्थित आहेत. सर, नाणेफेक हारला, जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय. कधी कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात. कोणकोणते फलंदाज टार्गेट राहतील की त्यांना तुम्हाला लवकरात लवकर बाद करायचं आहे? प्रथम तर आदित्य, कारण मागच्या मोसममध्ये आम्ही 2 सामने खेळलो होतो. दोन्ही सामने आम्ही जवळ जिंकलो होतो. या एकट्या खेळाडूने आमच्या खिशातून सामने काढून घेतलेले आहेत. आदित्य टार्गेट असेल, त्यांचा ओपनरचा बॅट्समन राऊत असेल. यस, धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघाचे कॅप्टन, सहर्ष स्वागत असेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने खेळ करा आणि निश्चितच या स्पर्धेला 4 चंद्र लावा. थँक्यू सो मच, धन्यवाद. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेक कक्षातून बातमी येते. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कानोर संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करावं लागेल किनवली संघाला. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू. धन्यवाद रमेश महाराज शिंदे सर. धावसंख्या आपण पाहतोय 41चं टार्गेट आणि धावफलकावरती 5 धाबा. शिरगाव टीमच्या वतीनं गोलंदाजीची भूमिका. तुषार पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर चौकार, त्यानंतरचा हा डॉट बॉल. फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते एक सजलेली शिरगाव टीमच्या वतीनं. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती आपण एक क्षेत्ररक्षक पहा मित्रांनो. अगदीशय छोटा खेळाडू यावेळेस खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल जो लक्ष भेटतोय शिरगाव टीम कडनं. संचित, कौतुक करूया संचितचं. अगदी 13-14 वर्षाचा हा खेळाडू असेल. फटका चांगला बघायला मिळतोय. यावेळेस चेंडू करतोय सीमारेषेची सफर. हा चेंडू 6 धावांसाठी फरार. षटकार.
विनायकच्या बॅटमधनं हा प्रहार षटकार 6 धावांनी धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते तब्बल 12 या आकड्यावरती. तुषार गोलंदाजी मार्क वरती, त्याच्यावरती हल्ला बोल केळाई यावेळेस कमबॅक केलं, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकार आल्यानंतर मात्र हादरून घाबरून न जाता हा टाकलेला चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 1 ची सांगता आणि धावफलकावरती 12 धावा. 41चं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकात 12 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. टीम द्वारलीची ही फलंदाजी आपण पाहतोय. टीम माही 11 शिरगाव वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्ध पाहिला 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये तब्बल धावा जमवल्या 40. 41 धावांचं टार्गेट दिलंय टीम द्वारलीला. दूरवरचा प्रवास करून ही टीम आपल्या मुरबाडच्या या टेमरे गावाच्या गोल मैदानावरती उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच निमित्त आहे आदरणीय सुहाजी केंबारी, शैलेजी केंबारी, मनोजजी केंबारी, संपूर्ण टेमरे गाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने चाललेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटचा 5वा दिवस या निमित्तानं ही टीम उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळते. द्वारली टीम कल्याणवरून यावेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळते. कल्याण विभाग मलंगड पट्ट्यातली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वागत करूया त्यांचं सुद्धा आणि यजमानच म्हणावं लागेल टीम माही 11 शिरगाव टीमला. यावेळेस संघर्ष चालू आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात हलक्या हातानं सन्मान देत खेळलाय. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक सज्ज होता, त्याने चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळवलं. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा गोलंदाज मोहन गोलंदाजी मार्क वरती माही 11 शिरगाव संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करायचा असेल शिरगाव टीमला तर निश्चितच ताकदीच्या गोलंदाजीची गरज आहे. फिरकी आक्रमण यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस केला. एकच धाव या चेंडूवरती येईल, एकापेक्षा जास्त काहीच नाही. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः मोहन चेंडूवरती गेला, चेंडूला घेतला आपल्या हातामध्ये आणि या चेंडूला एका धाव्यावरती समाप्त केलं. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते जोडी महेश आणि विनायक या 2 फलंदाजांच्या साथीनं धावफलक सस्ताना आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोहन. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच केले. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा अप्रतिम स्क्वेअर कट षटकार. फलंदाज महेश यावेळेस आपल्या मनगटातली ताकद दाखवत असताना स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा पेश केलाय. षटकार पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललाय. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा येतील. छोटा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न, हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषेच्या दिशेनं रवाना झाला होता. निश्चितच संचितनं या चेंडूची गती कमी केली आणि या चेंडूवरती संचितनं मात्र निश्चितच या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. छोटा खेळाडू, अगदी 12-13 वर्षाचं वय असेल आणि संघाचं प्रतिनिधित्व करतोय. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं, पायांची मुवमेंट नव्हती आणि बॅटस्विंग निघून गेलाय. मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशा परिस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाला. चेंडूची वाट पाहिली मात्र चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. पुन्हा एकदा गोलंदाज मोहन. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं 2 धावा निश्चितच पूर्ण केल्या आणि फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. याचा नतीजा मैदानात पाहायला मिळेल. चुकीला माफी नाही, चौकार.
2 षटकांची समाप्ती. धावफलकावरती तब्बल 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. द्वारली टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतीये. कल्याण ग्रामीणची मलंगड पट्ट्यातली ही टीम आणि यावेळेस जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरचा अंतर पार करून ही टीम आपल्या मुरबाडच्या धरणीमध्ये यावेळेस उपस्थित झाली आहे आणि चांगलं प्रदर्शन मैदानात दाखवत असताना सुरुवातीला चार षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला. शिरगाव टीमनं जमवल्या 40 धावा. 41चं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी आपण पाहतोय. द्वारली संघाची महेश आणि विनायक अद्यापर्यंत नाबाद आहेत. 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज दर्शन शिंदे यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर टीम शिरगावला कमबॅक करायचा असेल. माही 11 शिरगाव ही टीम मैदानामध्ये. दर्शन पहिला चेंडू डॉट. फलंदाजाला थांबवून ठेवत असताना गरज आहे थांबवण्याची, कारण धावांचं पाठबळ मित्रांनो कमी आहे आणि हे पाठबळ जर वाचवायचं असेल तर मात्र फलंदाजांना मात्र थांबवून ठेवणं गरजेचं. दर्शन यावेळेस फटका चांगला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून नजाकत भरलेला फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. वरती डॉट आला, त्यानंतर दर्शन वरती केलेलं आक्रमण. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या दिशेनं फिल्डिंग चांगली बघायला मिळाली, मात्र रनिंग बिटवीन द विकेट वाखाणण्याजोगी. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. दोनही फलंदाज यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना 41चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट लिलया पार करण्याचा प्रयत्न अद्यापर्यंत एकही गडी बाद नाही. यावेळेस रिवर्सचा अटेम्प्ट यशस्वी केलाय. शॉर्ट थर्ड बँडला बीट करून चेंडू सीमारेषेच्या दिशेनं रवाना होत असताना भगव्या पट्टीला सलामी. चौकार. चॅम्पियन इज अ चॅम्पियन, वेस्ट इंडिज इज अ चॅम्पियन. मी नेहमी सांगत असतो, ज्यावेळेस वेस्ट इंडिज संघाला विश्वचषक खेळण्यासाठी पैसे नव्हते, भारतीय संघानं भारतीय कमिटीनं पैसे पुरवले आणि विश्वचषक खेळायला त्यांना लावलं आणि त्यावेळेस वेस्ट इंडिज टीमनं विश्वचषक जिंकला होता आणि हे गाणं वाजायला लागलं. अर्थातच चॅम्पियन इज अ चॅम्पियन, वेस्ट इंडिज इज अ चॅम्पियन आणि मैदानात आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन इज अ चॅम्पियन. द्वारली टीम यावेळेस या मॅच मध्ये चॅम्पियन होत असताना द्वारली संघाचा विनायक ज्यानं अतिशय तुफानी वादळी खेळी केली. 24 धावा